आवाज दाबण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचा एक प्रकार आताच गेल्या शुक्रवारी आपण पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या सहकार्यावर झालेला हल्ला आपण पाहिला की सत्ताधारी मंडळी किती उन्मत्त झाली आहेत, त्यांच्या विरोधात लिखाण करणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे किती घातक बनलंय. आणि निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केला एवढंच नव्हे तर त्यांचा खून करण्याचा प्रयत्न, त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न हा नादान भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. पण आज एक घटना घडली, उद्या सामान्यतः कोण जर बोलत असेल तर त्यालाही रस्त्यात मारण्याचा प्रयत्न ह्या लोकांकडून होईल. हे लक्षात घेता सत्तेचा माज जो आहे हा माज आपल्या लिखाणातून, आपल्या माध्यमातून उतरवण्याची जबाबदारी ही लोकशाहीने पत्रकारांकडे दिलेली आहे. लोकशाही जर कायम ठेवायची असेल आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, संसदीय लोकशाहीची एक व्याख्या आहे. जेव्हा विरोधक कमी असतील, विरोधाची भूमिका संसदेत जेव्हा विरोधक नेमळ्या भूमिका कमी असतील तर विरोधी पक्षाची भूमिका ही पत्रकारांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्यातले अनेक पत्रकार लिखाणाच्या माध्यमातून विरोधी पक्षाची बाजू ही जनतेकडून नेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे शल्य सत्ताधारी पक्षांना झोंबू लागलंय. याचा परिपाक गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, त्यांच्यावर होणारे हल्ले आणि पत्रकारांवर होणारे हल्ले लक्षात घेता आपण सर्वांनी याचा एकत्रित निषेध करणं गरजेचं आहे. यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलो. मी सर्व संघटनांच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. या निषेधाच्या कार्यक्रमाकरिता आपल्याकडे काही ट्रेड युनियनचे नेते आहेत, जनवादी महिला संघटनेचे नेते आहेत, नाका कामगारांचे नेते आहेत. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की पत्रकारांप्रती आपण जी सहानुभूती व्यक्त केली त्याबद्दल मनापासून सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देतो. आणि इथे सेंटर फॉर ट्रेड युनियन C2चे नेते जे आहेत विवेक मेंटोरो याला विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपलं मार्गदर्शन करा. मैं सिर्फ CITU की तरफ से नहीं बोल रहा हूँ. CITU महाराष्ट्र राज्य कमेटी का मैं एक सचिव हूँ, मगर साथ साथ में जो महाराष्ट्र का एक कामगार कर्मचारी संगठना संयुक्त कृति समिति महाराष्ट्र, इसमें सिर्फ CITU है ऐसा नहीं है. CITU एक घटक है. CITU के साथ में INTUC है, ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस है, NTUI है, हिंद मजदूर सभा है, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ है, शिक्षक संगठन है, बैंक कर्मचारी है, बीमा कर्मचारी है. मैं सभी संगठन का नाम नहीं लूंगा मगर आप समझ सकते हैं कि एक यूनियन छोड़ के बाकी महाराष्ट्र के तमाम कामगार संगठन इस कामगार कर्मचारी संगठन संयुक्त कृति समिति के घटक है. और ये जो हल्ला हुआ है हमारे पत्रकार निखिल वागळे भाई पर, इसका पूरे कामगार संगठन संयुक्त कृति समिति की तरफ से बहुत ही कड़े शब्द में मैं निषेध करता हूँ. तमाम कामगार संगठन की तरफ से इसका निषेध है. और जिन्होंने हल्ला किया है उनको हम बताना चाहते हैं, अगर आप सोचते हैं कि ऐसे हल्ला करके आप इनकी आवाज बंद करेंगे, जो सवाल पूछे जा रहे हैं उसको आप रोकेंगे, तो उल्टा जो है हमारे संगठन के तमाम यूनियंस की तरफ से ये लाखों कामगार, लाखों मतदाताओं को ये पहुंचने वाली है. और 16 तारीख को यहाँ पर आजाद मैदान पर एक सभा होगी
पूरे मुंबई के और महाराष्ट्र के काफ़ी मजदूर यहाँ पर आ जाएंगे, तो उस सभा में ये जो घटना हुई है उसका निषेध किया जाएगा, उसका निषेध का ठहराव जो है वहाँ पर मजबूत किया जाएगा। तो मैं ज़्यादा समय आपका अंदर कैसे जिंदगी होता है, ऐसा लोगों को ऊपर सामान्य मजदूर और जन विरोधी जो लोगों का विरोधी वालों को दबाना, उसको ऊपर आवाज बंद करना, इस तरह से जो कदम पहले भी हम लोग कई लोगों को देखा गया। आज पुणे में अक्षरशः एक सवाल बहुत बड़ा एक घटना आज समस्या सामने आ रहा है। इसको ऊपर आने वाला दिन में ये जिस तरह से एक बड़ा पैमाने में अलग अलग विभाग में हम लोग जो कार्यक्रम ले रहे हैं, अभी मरोड़ में कल शाम को जो कार्यक्रम है अंधेरी में होने वाला है, तमाम विभाग में स्टेशन की तरफ से जो कार्यक्रम होने वाला है, हम बड़ा पैमाने में अंदर ये सरकार का जो नीति है, जो विरोध करने वालों को हत्या करना, हमला में भी डरता नहीं, पूरा गाड़ी तोड़ने के टाइम में भी जो लक्ष्य में जाके हमारा जो बात करने का जो हिम्मत रखा, वो हमको आने वाले दिन में इस तरह से जो प्रेस के ऊपर हमला और सामान्य जनता के ऊपर जो हमला है, इसका कड़ा निंदा कर रहा हूँ। ऐसा ताकत के खिलाफ आने वाला दिन में फेरी वाला और जो कंस्ट्रक्शन वर्कर है, जो नाका कामगार है, वो भी पूरी तरह से बिगुल वाले जी का साथ में खड़े रहते हैं, ये आश्वासन देता हूँ। धन्यवाद। आपण इथे जे निखिल वाघेवर झालेले जे हमले आहेत त्याच्या विरोधात आपण उभे आहोत। कितीही जर या बीजेपीच्या डायरेक्टली बीजेपीच्या लोकांच्या त्यांचे झेंडे बरोबर त्या लोकांनी हमले केलेले आहेत। त्यांनी महिलांना सोडलं नाही, महिलांनी सुद्धा जे वाचवलं त्या महिलांना मारलेलं आहे। आणि हे जे करत आहेत हे आपण म्हणू की आपण यांना काय म्हणायचं, एक शब्द त्याला एक वाईट शब्द पण बोलू शकत नाही। इथे त्या निर्लज्जपणे यांचा आपण इथे निषेध करण्यासाठी इथे उभे आहोत। आणि हे म्हणत असतील की आपण असं कुणालाही मारलं, कुणालाही काय केलं तर हे काय गप्पा बसतील असं बसू शकत नाही। मला आठवतंय की 89 आम्ही जेव्हा नवीन संघटनेत आले तेव्हा ह्या महानगरमध्ये निखिल वाघेला तेव्हाही हमला झाला, तेव्हा आमच्यावर दगड पडलेली होती। तर निखिल वाघेला तेव्हाही उभा होता, आजही उभा आहे आणि पुढे उभे राहणार। आपण सगळे त्यांच्या पाठीशी राहू। आज कोणते पत्रकार आहेत आपल्या बरोबर बोलणारे, सगळे मोदींनी खरेदी केलेले, सगळे बीजेपीवाल्यांनी खरेदी केले, जे पत्रकार भाऊ बहीण आपल्या बरोबर आहे त्यांच्या पाठीशी जन्मदी महिला संघटना आणि आपण सगळे उभे आहोत त्यांना पाठिंबा देण्यासाठी। आणि आपण हेच म्हणू की सभी पत्रकार भाइयों बहनों, आप आगे बढ़िए, हम आपके साथ में हैं। धन्यवाद सुनीताई। यानंतर सीएम वाटकर पत्रकार साथियों, आज आपके सामने सेंट्रल मुस्लिम ट्रेड यूनियन की तरफ से हम डॉक्टर विवेक मोहन ने कहा है, निखिल जी के साथ मेरा बहुत बड़ा संबंध है। तो महानगर के ऊपर जो हमला हुआ था, कांग्रेस ज्योति मिशन यहाँ मुंबई के अंदर आए, उस वक्त हमने शिवाजी पार्क के अंदर बहुत बड़ा निषेध किया। अभी जो सवाल है हमारे सामने, जो बीजेपी के जो लोग है, गुंडा है, जो ऐसे पत्रकार विरोधी पार्टी से मिलते, जनता की तरफ से मिलते, तो उनको हमला करना, उनका आवाज खत्म करने की कोशिश करना। लेकिन ये फैसिज्म जो है अभी, इनको करने को हम नहीं लेंगे और हिम्मत से खड़े रहेंगे और पत्रकार हमारे साथ खड़े रहेंगे तो तमाम ट्रेड यूनियन और आपके साथ खड़ी रहेगी और उनका आवाज हम दबाने का कोशिश करेंगे। एक ग्वाही देते हुए मैं मेरा 2 शब्द खत्म करना। धन्यवाद। पत्रकारों के ऊपर हल्ला करना बंद करो, पत्रकारों के ऊपर हल्ला करना बंद करो। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त रायकर निखिल वाघे आणि आसिम सरानी यांच्यावरती जो हल्ला झाला त्याचा निषेध आज जे काही चाललेलं आहे जेव्हा ऑफिसला येते पत्रकार संघात आझाद मैदानामध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक तिथे राहिलेले असतात। तिथे अंगणवाडी शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, कामगार आहेत, कोण नाही, सगळ्यांचे प्रश्न तिथे आहेत आणि हे लोकांची पुस्तक लावली करतात आणि बाकीचा विरोधी नेत्यांना सुद्धा टाटांना मात्र केलेली आहे। जे चाललेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये, पूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नाही, त्यांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे। त्यामुळे त्यांचा सक्त विरोध करता आला पाहिजे आपल्याला। आपण सगळ्यांनी एकजुटीने त्या सगळा विरोध केला पाहिजे
आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की आपली लोकशाही त्यांना लोकशाहीची तोडफोड करून टाकायची आहे. तर आपण लोकशाही जतन करून ठेवणं हे आपलं आर्थिक कर्तव्य असेल आणि त्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं. हम सब एक है, हम सब एक है. माढा पत्रकार संघाचे दीपक पवार. पत्रकार एकजुटीचा जय हो. पत्रकार एकजुटीचा जय हो. बंधू आणि भगिनींनो, हे आंदोलन जे आजचं वागळे सर यांच्यावर झालेला जो हल्ला आहे याच्यापूर्वी सुद्धा जे झालेले हल्ले जे आहेत ते पाहता याच ठिकाणी आपण मागच्या वेळेस या ठिकाणी आंदोलन केलं होतं. ही आंदोलनाची ही तिसरी घटना आहे. रत्नागिरीमध्ये भर दिवसा पत्रकार वारिसे याला त्याचा खून करण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं. अशा घटना मुंबईसह पूर्ण देशभर घडत आहेत आणि पत्रकारांवर जे हल्ले जे आहेत ते दिवसेंदिवस भयानक पद्धतीने वाढत आहेत. आणि हे जे होणारे हल्ले आहेत या हल्ल्याला रोखण्यासाठी केवळ पत्रकारच नाही तर आपल्यासोबत कामगार संघटना आणि जे लोक लोकशाही मानतात, जे संविधान मानतात, त्यांचा संविधानावरती लोकशाहीवरती त्यांचा विश्वास आहे असे घटक सुद्धा आपल्यासोबत लढण्यास तयार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आज किती पत्रकार यांच्या नोकऱ्या गेल्या आणि किती वर्तमानपत्र आणि अनेक ठिकाणी अवस्था काय आहे. हे असताना YouTube आणि वेब पोर्टल याच्या माध्यमातून सुद्धा आज आपले पत्रकार जे आहेत ते खंबीरपणे भूमिका घेतात, लढतात. ते भूमिका घेत आहेत, त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या संघटना एकत्र येऊन या भूमिकेवरती ठाम आहेत की लोकशाहीमध्ये आमचा लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार कुठल्याही सरकारने, कुठल्याही पक्षाचं सरकार असू देत, या ठिकाणी कोणीही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. सरकार भाजपाचा असो, काँग्रेसचा असो, नाही तर कम्युनिस्टांचा असो, प्रश्न इतकाच आहे जे सरकार लोकशाही आणि पत्रकारांच्या आणि बोलण्याच्या, लिहिण्याच्या आणि कलेच्या माध्यमावरती जे हल्ला करतील त्याच्यावर हे सगळे पत्रकार, सगळे कलाकार आणि इथली जनता नक्कीच लढा देईल आणि त्याच लढ्याचा हा भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे पत्रकार एकत्र आहोत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात पुन्हा ही लढाई अधिक तीव्र करण्यासाठी सगळ्या पत्रकारांनी एकत्र राहावं आणि लढत राहावं. इतकंच बोलून मी थांबतो. आपले सर्वांचे मित्र पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि काँग्रेस नेते युवराज मोरे. खरं तर आपल्याला कणा आहे हे आपण दाखवून देतोय ही सगळ्यात महत्वाची आहे. आजच्या सगळ्या एकूण वातावरणामध्ये कणाही मोडून पडत आहेत. लोक नीट उभे राहत नाही आहेत, नीट बोलत नाही आहेत, व्यक्त होत नाही आहेत, अनेकांचे घुसमटी होत आहेत. आणि अशा वातावरणामध्ये आपण आज इथे निषेध करतोय. मला असं वाटतं की हा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची सुरुवात आहे. सगळेच वाकणारे नाही आहेत, सगळेच वळवळणारे नाही आहेत. काही लोक बरोबर बोलणार. हा लढा आपण अनेक वर्ष इथे लढतो. इथे निखिल वागळेंचा प्रश्न नाहीये. निखिल वागळेंच्या निमित्ताने आपण हा निषेध करतो. पण आज ही सगळीच अवस्था जी आहे ही एकूण माध्यमांची झालेलीच आहे, पण बोलणाऱ्यांची झालेली आहे, विरोध करणाऱ्यांची झालेली आहे. कुठलाही निषेधाचा सूर उमटता कामा नये. कुठलीही गोष्ट आमच्या विरोधात कोणी बोलू नये अशा पद्धतीची एक हुकूमशाही या देशामध्ये आणली जात आहे. इथे राजकीय सगळ्या गोष्टी चालतात. राजकारणाबद्दल आपण कोणी बघत नाही आहोत. आपण सगळ्यांनीच राजकारण या महाराष्ट्राचं पाहिलेलं आहे. आज हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून बोलताना आपल्याला खरंच ते पुरोगामी आहे का याचा प्रश्न पडतो.
पण महाराष्ट्रातनं जी सुरुवात होते त्याचं मला खूप बरं वाटतं. मी आमच्या काही दिल्लीतल्या पत्रकार मित्रांशी बोलत होते. तिथले लोक समजून घेत होते. त्यांना मी ते सांगितलं की आज पत्रकार संघाच्या वतीने आणि आम्ही सगळ्या संस्था संघटनांच्या वतीने इथे निषेध करतोय आणि हे मुंबईतनं महाराष्ट्रातनं पहिलं पाऊल आहे याचं मला खूप बरं वाटतं. हा त्या पद्धतीचा प्रकार हा उलट झाला. ही पद्धत केवळ पत्रकारापुरती नाही आहे, तर या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने त्याची मुश्किलाती होणार आहे याचं हे द्योतक आहे. आणि म्हणून आपला आवाज, आपला अधिकार साबूत ठेवायचा असेल तर नाक्यावर लोक बोलले पाहिजे. केवळ पत्रकार संघटना नव्हे, आज इथं चांगलं आहे की सगळ्या संघटना इथे आलेल्या आहेत. या सगळ्या संघटना यांनी सगळ्यांनी मला असं वाटतं की आपापल्या भागात पण हे करावं. कारण आज सर्वसामान्य माणूस जो आहे तो कुठेतरी त्याला असं वाटतं की काय होतंय, कोण बोलायला आहे की नाही. आणि म्हणूनच एखादा माणूस जरी बोलला तरी त्या 100 लोकांना दिलासा देणार आहे. त्या 100 लोकांना असं वाटणार आहे नाही कोणीतरी आहे जे हे बोलतंय. आपण एक जो हिटलरचा एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. त्या फोटोमध्ये जेव्हा ते युद्धनौका होती त्याचं लोकार्पण करायचं होतं आणि ते लोकार्पण करताना सगळे सैनिक जे होते ते हिटलरचा जयजयकार करत होते. ते हात वर करून त्याच्या घोषणा देत होते. पण त्यातला एकच माणूस होता ज्याने हात बांधून उभा होता. त्याने कुठलाही जयजयकार केला नाही. आणि तो फोटो जो आहे तो जगभरात आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं द्योतक मानलं जातं, त्याची निशाणी मानली जाते. एक माणूस आणि त्या फोटोग्राफरने तो बरोबर तो क्षण टिपलेला आहे. तो ऑगस्टिन नावाचा माणूस आहे. आणि मला असं वाटतं की ती आपली प्रेरणा. एक माणूस पण जेव्हा उभा राहतो तेव्हा वर्षोवर्ष तो माणूस प्रेरणा करतो. आणि आपण सगळ्या तिथे जमलात. आपण हा आवाज आपला जो आहे तो व्यक्त करतोय, निषेध करतोय. या ज्या दडपशाहीचा निषेध करतोय, या हुकुमशाहीचा निषेध करतोय. मला एवढंच वाटतं की आपल्याला केवळ हे करून टाकणार नाही, याला पुढे कसं नेता येईल याचाही विचार आपण सगळे करून करावा. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. जिंदाबाद. मराठी पत्रकार परिषद एक गिरवला आहे. पुणे येथे परवाची घटना घडली. निखिल वागळे यांच्यावर तो प्राणघातक हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्रात पत्रकार संघटना, मराठी पत्रकार परिषद असेल आणि मुंबईतील पत्रकार संघ आहे, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मंत्रालय, विधिमंडळ, वार्ताहर संघ, म्हाडा पत्रकार संघ असे विविध संघटना आणि कामगार संघटना आपल्यासोबत यावेळी आलेल्या आहेत. बांधवांनो, ही पहिली वेळ नाहीये. पत्रकारांवर हल्ला होणं ही काय पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अनेक हल्ले झालेले आहेत. हे सरकार आल्यापासून यांनी जरी कायदा केला असला तरी पत्रकारांवरचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यांची जी दादागिरी आहे, यांची जी गुंडशाही आहे ती वाढत चाललेली आहे. आणि आज आपल्यासोबत पूर्वी जसं पत्रकारांच्या सोबत व्यवस्थापन होतं, संपादक होतं, मालक होतं, यात कोणी आपल्यासोबत नाहीये. आणि हाच फायदा आहे राज्यकर्ते घेत आहेत. राज्यकर्ते आणि संघटनांमध्ये विविध संघटनांच्या पत्रकार संघटना ज्या आहेत त्याच्या काही संघटनांना मॅनेज करून हे जे संघटना आम्ही संघटित आहोत त्यांच्यात फूट पाडण्याचं काम याच राज्य सरकार करते आहे. मला एकच सांगायचं आहे, जेडेची हत्या झाली त्यावेळी जसे आपण संघटित झालो, त्या संघटितपणे आपण एकत्रित जर आलो नाही तर हे सरकार आपल्याला आज निखिल वागळे, उद्या असे अनेक निखिल वागळ्यांवर ते हल्ले करतील. आपल्याला जर ह्या सरकारला तर
ही ताकद दाखवायची असेल तर सगळ्या संघटनांनी एकत्र होणं गरजेचं आहे. आपले मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, ते बाजूला ठेवा. आपण ज्यावेळी हल्ला होतो त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना संघटित होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही संघटित नाही तोपर्यंत हे सरकार तुमच्यावर हल्ले वारंवार करणार आहे. आता जर युवराजने सांगितलं हुकुमशाहीच्या बद्दल, तीच हुकुमशाही, हिटलरची हुकुमशाही चालू झालेली आहे. हिटलरने त्या काळाचे त्याच्या विरोधातली वर्तमानपत्र जशी बंद केली आणि त्याच्या बाजूने जी वर्तमानपत्र होती ती त्याने आपल्या बाजूने केली आणि त्या देशाची कशी वादा झाली ती तुम्ही पाहिलेलं आहे. हीच अवस्था आपल्याकडे होणार आहे. पत्रकारांचा आवाज दाबला जातोय. बांधवानो, आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत निषेध करायला. निषेध करून आता जमणार नाही. ही जर आपण नुसते निषेध करायला ना, सरकारला माहिती आहे नुसते निषेध करणार, ह्याच्यासाठी आपल्याला आवाज मंत्रालयापर्यंत, ज्यावेळी आपण जेडेच्या वेळेला मंत्रालयावर जर गेलो त्याच पद्धतीने आपल्याला आवाज उठवावा लागतो. आणि म्हणून आजचा निषेध ही निषेधाची सभा असली तर याच्या पुढे आपल्याला सगळ्या संघटनांनी म्हणून एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुकाला ही आपल्याला ताकद दाखवावी लागेल. एवढं बोलून मी आपल्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप इथे आलेला वीर वाघे वगैरे हल्ल्याचा विषय आणि मुंबई मराठी पत्रकार संघटनेने ऑलरेडी त्यांचा हल्ल्याचा विषय केला महाराजांनी ते माणूस पाहू शकता पण तो माणसाचा विचार पाहू शकत नाही. आज मला पहिल्या मुख्यमंत्री आपण इथे जमलेलो आहोत तर हाच संदेश आपण त्या मारहाण करण्याचा राज्यकर्त्यांना देतो. तुम्ही एकाला माराल, दुराला माराल, पण अनेक आवाज असेच राहतील. मला वाटतं हा आजच्या सभेचा संदेश आहे. त्यामुळे आणि आता नाही असं आपण म्हटलं की आज अनेक माणसांनी त्याने निधी सांगून काम केलं, त्यांची निधी आहे. आम्ही निधी सांगून काम केलं, त्यांच्यावर जे हल्लेही बसवले आणि हल्ल्यांसोबत आम्ही कोर्ट कचऱ्यालाही सामोरं गेलो. 7-7, 8-8 वर्ष ते कोर्ट कचेरी चालतात, निघतात, काही लागत नाही. आंबेडकर शेवटी पुन्हा मोठ्याच शेजार कायदा आपण केल्यावर त्याची अंमलबजावणी करायचं असं मला वाटतं कोणत्याही सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. मला वाटतं त्या संदर्भात सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. त्या हल्लेकरांना हल्ला करताना सुद्धा भीती वाटली पाहिजे की आज आपण हल्ला करूया सुद्धा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आज मला वाटतं की किती कुठेतरी चेपलेली आहे आणि ह्या चेपलेल्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आणि आज जसं आपण मोठ्या संख्येने जमा करतो तर किरण नाही म्हणाले की हे तेव्हा आजच्या पिढीची समाज आहे. आजच्या पिढीचा विशेष नाही. मला असं वाटतं आवाज सातत्याने राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. तोपर्यंत त्यांना याची पोषक वाटत. मला असं वाटतं आवाजाला त्यांच्यावरच्या हल्ल्याला आपल्यावरच्या ह्या एकत्र केली किंवा एकतेने आपण जोरदार पण आवाज देऊ. मला असं वाटतं की दिवस आपण मला वाटतं पुन्हा एकदा वाघेसाठी झालेला हल्ल्याचा आम्ही सुरू करू शकतो. मुंबई महानगरपालिका पत्रकार संघाचे थांबले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून राज्य सरकारकडे मागणी करायला पाहिजे. त्यांच्याबरोबर खूप भूमिका असावी अशी मागणी करायला पाहिजे. तरच हे हल्ले थांबतील. अन्यथा हे वारंवार घडत राहील. त्यासाठी आपण सर्वांनी आणि एकसंघ राहून या प्रवृत्तीविरुद्ध उभं राहायला पाहिजे. रमेश कुमार यांचे सहकारी आणि एनडीटीव्हीचे माजी पत्रकार रोहित मिश्रा. रोहित, दूसरी बार अभी हाल ही में शशिकांत वारिशे जिनकी मौत को जब 1 साल हुआ था तभी हम थे और तभी हमने यही कहा था कि
आज की भी इस भीड़ को देख के समझा जा सकता है कि ये गुंडे पत्रकारों पर हमला क्यों कर रहे हैं, क्योंकि पत्रकार ही पत्रकार के लिए खड़ा नहीं होता। निखिल वाघे मुंबई से है, मुंबई में न जाने ऐसे कितने पत्रकार हैं जिनको उन्होंने नौकरी दिया होगा, जो उनमें से यहाँ पर आपको बहुत कम नजर आएगी। यही वजह है कि जो गुंडे हैं, जो राजनीतिक गुंडे हैं, उन्हें भरोसा है कि जब पत्रकार को मारेंगे तो उनके साथ पत्रकार ही खड़ा नहीं होगा। हमने यहाँ पर कहा, और ये बात मैंने पहले भी कहा, कि जब भी ऐसी चीजें होती है, एक इको चेम्बर बना हुआ है। शशिकांत वारिशे की मौत के बाद भी यही लोग आए थे जिन्होंने प्रदर्शन किया था, आज भी यही लोग आकर प्रदर्शन कर रहे हैं। आगे अगर हमने से किसी को भी चोट आएगी तब भी यही लोग आकर प्रदर्शन करेंगे। मेन स्ट्रीम मीडिया से अधिकांश लोग यहाँ पर नजर नहीं आएंगे। यहाँ पर जो आते हैं सीनियर जर्नलिस्ट आते हैं। मेरी उम्र 30 साल है, मेरे जैसे न जाने कितने पत्रकार मुंबई में काम करते हैं। क्या उनको यहाँ पर आना नहीं चाहिए? जब एक वरिष्ठ पत्रकार की मॉब लिंचिंग की जाती है, अगर वो गाड़ी के बाहर निकले होते तो उनकी मॉब लिंचिंग होती। जब इसे टीवी पर दिखाकर या यूट्यूब पर दिखाकर व्यूज मिलते हैं तो हर कोई दिखाता है, लेकिन उनके लड़ने के लिए या उनकी बात रखने के लिए यहाँ पर कोई नहीं आता है। और ये बात मैं इससे पहले भी कह चुका हूँ और आज भी कह रहा हूँ, जरूरत है कि पत्रकार साथ में आए, और जब तक वो नहीं आएंगे, खासतौर पर युवा पत्रकार, तो फिर परेशानी बढ़ेगी। और अभी हालात ये हैं कि ये युवा पत्रकार जब आगे जाकर और वरिष्ठ होंगे तो पत्रकारिता की हालत और कैसी होगी ये हम समझ सकते हैं। बहरहाल हम लोगों को बोलना होगा, हम लगातार जितने लोग यहाँ पर हैं वो बोलते रहते हैं। 180 देश में से भारत प्रेस फ्रीडम इंडेक्स में 161वें पर है, शायद अगले साल और नीचे आएगा। लेकिन अगर इसे संभाल कर रखना है या इसके स्थान को बढ़ाना है तो शायद इस तरह के आंदोलन को और मजबूत करना होगा, और जो नए लोग हैं उन्हें इसके साथ जोड़ना होगा, और बार बार सरकार को यह बताना होगा कि लोकतंत्र में जो चौथा स्तंभ है वो पत्रकारिता है और उसे मजबूत ही रहना चाहिए। अगर उस पर हमला किया जाएगा तो जो बाकी 3 स्तंभ है उसके हालात खराब होंगे। निखिल वाघे के साथ जो हुआ उसका विरोध किया जाना चाहिए। ये एक पार्टी के गुंडे थे और इसको साफ तौर पर इसी तरह से कहा जाना चाहिए। और मैं चाहता हूँ कि इसके लिए हमें एक पत्र भी लिखना चाहिए और मांग की जानी चाहिए कि इस तरह के हादसे आगे ना हो, उसके लिए सरकार क्या कुछ करती है। बहरहाल मुझे लगता है इतना ही कहना चाहिए। मुंबई मराठी पत्रकार संघाचे संजय परब। नमस्कार मित्रांनो, मी मुद्दामून प्रवीणकडे आलो आणि त्या स्त्रीचं नाव सांगितलं. म्हणजे त्याचं म्हणणं बरोबर आहे, स्त्रीचं म्हणणं बरोबर आहे. कारण की आता जे इथे आपण बघतोय ना, तेच चेहरे मागे वारिशेंची हत्या झाली त्यावेळी सुद्धा कसोटचा जवळ अगोदरची सुद्धा हत्या, आणि तेच चेहरे मेन चेहरे नाही. ते महाराष्ट्र टाइम्स आहे जवळ, हातीच्या अंतरावर, एक्सप्रेस सुद्धा जवळ आहे, फार लांब नाही आहे. म्हणजे इथे बरीचशी वर्तमानपत्र या आजूबाजूला असते, पण त्यांची माणसं येत नाही. म्हणजे यतीन देसाई सुद्धा बसले असतील, त्यांना सुद्धा हा सगळ्याचा अनुभव असतो. प्रश्न असा झाला आहे की हे सगळं राज्यकर्त्यांना परफेक्ट माहिती आहे. आता मालक आणि संपादक आणि पत्रकारांचे गळे आवड आहे, त्यात काय सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असे कर्कश असे मानेवर हात ठेवून त्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना गाठून टाकलेले आहे. अशा वेळी काय होतं, तर अशा वेळी उठतात देशमुख उठतात, अशा वेळी वाबळे उठतात, अशा वेळी किरण नाईक उठतात, अशा वेळी प्रवीण उठतो आणि अशा वेळी संदीप सुद्धा उठतो. अशी ही माणसं तुमच्यासाठी उभे राहतात. तर त्या माणसांसाठी आता काम करायला हवं, त्या माणसांसोबत राहायला हवं. आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे, आणि मला जेव्हा जेव्हा ते हात मारतात तेव्हा त्यांच्यासोबत जातो. आम्ही आता एक कार्यक्रम घेतला, सत्यजित मागे उभा आहे, वारिशींबद्दल कार्यक्रम केला. सत्यजितसाठी ह्या सगळ्या लोकांनी मदत केली आहे, त्यांच्या गावाला जाऊन मदत केली आहे. आज जे काय वारिशी कुटुंब उभं आहे, पत्रकाराचं काय, त्याची आई आहे, मुलगा आहे. म्हणजे आमचाही कुणी तुम्ही जा आणि त्याच्या घरी बघा. म्हणजे आणखी एक नवा फंदा आला आहे या जगामध्ये, म्हणजे तो भयानक आहे. तुम्ही जर तुमचं काही करता आलं नाही, म्हणजे तुम्ही पाकिटबाज नाही आहात, तुम्ही कोणाचे मिंदे नाही आहात, तर तुमचं काय केलं जातं, तर तुमचं अधिक चारित्र्य हनन केलं जातं. आणि हा सगळ्यात बेस्ट फंडा या सरकारने वापरलेला. वारिशे एकटा लढत होता, सत्यजितला माहिती आहे, इथे अनेक कार्यकर्ते आहेत, तो एकटा लढत होता. कारण की 99% पत्रकार हे त्यांचे मिंदे झाले होते, सत्ताधार आहेत. म्हणजे मला अजूनही कळत नाही लोकशाहीमध्ये पत्रकारांनी कुठली भूमिका घेतली पाहिजे. तर पत्रकारांनी कायम विरोधात प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे, आणि ते आपलं कर्तव्यच आहे, त्यासाठी तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण आता काय करतात, पत्रकार सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही, विरोधकांनाच विचारत होता. आणि काय झालं, आपल्यातलीच लोक, मी नाव नाही घेत त्यांची, म्हणजे काय म्हणतात, अरे हा नक्षलवादी आहे, हा अजेंडा चालवतो, हा पाकिटं घेतो, आणि मग बदनामी करायची पत्रकारांनी. अशा वेळी मला असं वाटतं की पत्रकारांनी आपसातले काही जे वाद आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही संघटना म्हणून काम करताना तेव्हा म्हणून मला विश्वास वाटतो की मुंबई मराठी पत्रकार संघ आहेत ना, 400-700 लोक, मुंबई मराठी पत्रकार परिषद आहेत ना, 800-900 लोक, ही संघटना आहे. आज
किरण नाईक जे बोलतात आज त्यांचा सगळ्यात चांगलं भाषण किरण नाईकचं आहे. ही जी आत्मीयता आहे ना ती पोटतडकी आहे. म्हणजे आता त्यांनी फोन लावला, जान्हवीला फोन लावली ते रत्नागिरीमध्ये आणि काय परिस्थिती आहे याची भान घेतली आणि ते सांगतात जरा वाणिशेला जरा मदत कर, त्यांच्या कुटुंबाला यशला मदत कर, त्यांच्या आईला बोलवेल. हे त्या संघटनेचं मोठं कर्तृत्व आहे. तर म्हणून ही संघटना जिवंत राहिली पाहिजे. आणि दुसरं मी मराठी जो तो पत्रकारांचं संरक्षण काय तो ज्येष्ठ पत्रकार आलेले आहे. पत्रकारांचा एक कायदा झालेला आहे. त्या कायद्याचं काय झालंय मातेचं झालेलं आहे. आता तो कायदा म्हणून आता ह्या लोकांना माहिती आहे कधी झालाय. आता मध्यंतरी श्याम मानव हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. श्याम मानवानी मला सांगितलं अरे संजय तो कायदा होऊन फायदा काय झाला, त्याच्यासाठी जे ऑफिस लागतं त्याच्यासाठी जो स्टाफ लागतो ती माणसं धरून तयार होत नाही. आणि हे सरकारला हवं आहे ना. या विचारांचं जे सरकार आहे पत्रकार जितके गाडले जातील, पत्रकार जितके नामशेष होतील तेवढं हे सरकारला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही सतत त्यांचा विरोध करायचा असेल, त्यांच्या विरुद्ध बोललं पाहिजे, त्यांच्या विरुद्ध राहायचं असेल तर संघटनांबरोबर एक तर मला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. हे पत्रकार वेशीवर उभे आहेत, हे बाहेर उभे आहेत, त्या कुंपणाच्या बाहेर आहेत, त्यांनी मेन स्ट्रीममध्ये या संघटनांना सामील व्हा आणि तुमचा आवाज उठवा, तरच तो आवाज त्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचेल मला वाटतं. नमस्कार. हा देशात भीतीचं वातावरण आहे आणि त्यासाठी सरकार जेवढी जबाबदार आहे तेवढं माध्यम देखील जबाबदार आहे असं लक्षात. कारण बहुसंख्य माध्यम जे आहेत त्या मोदी माध्यम झालेले आहेत आणि सरकारी एजंडा ते चालवत असल्यामुळे लोकांमध्ये भीती अधिक निर्माण झाली. पत्रकारांमध्ये जे काही सिद्धांत आहे नीतिमत्ता जे काय आहे किंवा जे काही नीतिमत्ता आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पत्रकारांचं काम मुळात जे काही सत्ताधारी असतात त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा आणि एका नवीन नाही स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ज्या लोकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी जे काही वर्तमानपत्र सुरू केले त्या सगळे ब्रिटिशांना प्रश्न विचारले ब्रिटिशांनी भारत सोडलं पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळाचा जो काही इतिहास आहे तो इतिहास मोठा चालला आणि सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले. आणीबाणीच्या काळात सेन्सरशिप होती पण त्या काळात देखील इतर एक्सप्रेसच्या वर्तमानपत्रांनी विरोध करण्यासाठी संपादकीय ब्लँक संपादकीय लावायचे. म्हणजे संपादकीयात एक शब्द नाही आणि त्या स्वरूपात ते आपले निषेध करत होते सरकारचा. आज अघोषित आणीबाणी आहे आणि म्हणून त्या काळात एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेसने जे काही केलं त्यापेक्षा वेगळं करण्याची आवश्यकता आहे, त्यापेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून कुठल्यातरी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालला आहे. निखिल वागळ्यांचा, असीम सरोदेचा किंवा विश्वंभर चौधरी या तिघांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. परंतु ते सरकारला प्रश्न विचारतात आणि सरकारला प्रश्न विचारणं हा आजच्या काळात गुन्हा झालेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्याच स्वरूपाने आपण म्हटलं पाहिजे की आम्ही सरकारला प्रश्न विचारू आणि जर तो गुन्हा असेल, प्रश्न विचारला गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही सतत करत राहू एवढं आपण ठामपणे सांगितलं. राजकीय पक्षांना जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या धोरणावर टीका करतात, त्यांच्यावरती सततच या पद्धतीचे हल्ले होत असतात. तुम्ही जर त्यांच्याबरोबर प्रवाहात वाहून जात असाल तर ते त्यांना हवं असतं, विरोधी होणं नको असतं. हे आपण स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलं, त्याच्यानंतर आणीबाणीमध्येही पाहिलं. निखिल वागळेसारखा कार्यकर्ता असलेला त्यावेळेला तो त्या आणीबाणीच्या विरुद्धही लढलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी. त्याच्यानंतर 78 साली याच संघाच्या लोकांनी त्याला दुनिया कॉलेजच्या आवारात मारलेलं होतं. त्यावेळेला पुष्पा भावनेची साडी घेतल्याचं या मंडळींनी
प्रयत्न केलेला होता. त्यावेळेला दुहेरी सदस्याचा वाद चाललेला होता. संघाच्या ढोंगबाजीवर सगळी नाटकं चालली होती. हीच मंडळी त्याही वेळेला होती. पुढे त्याला दिनांकमध्ये असताना पुन्हा त्याला त्यावेळेला शिवसेनेच्या लोकांकडनं मार खावा लागला. महानगरमध्ये असताना परत शिवसेनेच्या लोकांकडनं मार खावा लागला. माणसं बदलतात, पार्टी बदलते, पक्ष बदलतात, पण जी सत्ताधारी किंवा इतर राजकीय पक्ष आहेत त्यांना प्रश्न विचारणारे, त्यांच्या धोरणावर विचार करणारे, त्यांच्या बाबत हल्ला करून बोलणारे जे लोक असतात ते त्यांना नको असतात. आणि निखिल वागले हे त्याचं एक प्रतीक आहे. पण तो केवळ प्रतीक राहता कामा नये. आपण प्रत्येक जण त्याचं प्रतीक असलं पाहिजे. आपणही तितकंच ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मग अशी रोहित म्हणाला किंवा संजय सरम म्हणाला त्याप्रमाणे इथे घटना, टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता किंवा अशा कुठल्याही जवळपास असलेले इथे गुजराती पेपर्सची 2-3 ऑफिस त्याचं कोणीच येत नाही. कोणाला वाटतच नाही. कारण सगळी जी आत्ताची वृत्तपत्र, पत्रकार नव्हे, सगळी वृत्तपत्रच जवळपास विकत घेतल्यासारखी त्यांनी घेतलेली आहेत. जाहिराती आहेत ते त्यांच्यावरती जाहिरातीचा मारा करून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. जे क्लास देतात त्या पत्रकारांना इकडून हलवून त्याला काढून टाका, त्याला काढून टाका, अशा पद्धतीने अनेक पत्रकारांना काढावं लागलंय. काही ठिकाणी त्यांनी टीव्ही चॅनल्स विकत घेतलेली आहेत आणि त्यातनं जे विरोधी बोलणारे होते त्यांना बाजूला फेकलं गेलेलं आहे. हे जे सगळं चाललेलं आहे, ही जी दडपशाही आहे, ही झुंडशाही आहे, त्याचा विरोध करायला पाहिजे. त्यासाठी आपण आपली ही राजकीय मतं काहीही असो, तुम्ही मतदानाच्या दिवशी शिवसेनेला मदत करा, भाजपला करा, काँग्रेसला करा, आणखी कुणाला करा, कम्युनिस्टांना करा, पण पत्रकार म्हणून आपण ह्या सर्व प्रकारच्या दडपशाहीला आणि झुंडशाहीला जोरदार विरोध करायला पाहिजे. तरच आपल्याला हे थांबवता येईल. सरकार कायदा करतं, सरकार कायद्याची अंमलबजावणी कदापि करणार नाही. आता परवाच्या दिवशी देखील सरोदे आणखी विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर हल्ला झाला, गुन्हा नोंदवला. पुढे काय? पुढे काहीच होत नाही. तर सगळं काही करायचं नसतं, कायदा केला आहे दाखवायचं असतं. मला FIR नोंदवतात, FIR नोंदवला की आपल्याला वाटतं अरे वा कारवाई झाली. त्याच्यापुढे अटक होत नाही. अटक झाली तर 2 दिवसात किंवा 1 दिवसात जामीनदार सुटतो. ती केस कधीच उभी राहत नाही. मग अशा पद्धतीने कधी जेडे होतो, कधी वारिशे होतो आणि या पद्धतीने या हत्या होत राहतात. त्याच्यामुळे ही जी दडपशाही आहे सत्ताधारी पक्षांची असो की विरोधी पक्षांची असो, कारण काही विरोधी पक्ष देखील जे आहेत ते याच विचाराचे आहेत. तर आपण ते आज आपल्याबरोबर असतील, पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या भूमिका फार वेगळ्या नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या सर्व राजकीय पक्षांच्या बाबतीत अतिशय सावधपणे काँग्रेस, कम्युनिस्ट असो किंवा भाजप असो, शिवसेना असो, यांच्या बाबतीत आपण एकसारखी भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेऊन त्यांच्या चुका या दाखवत राहिल्या पाहिजे. निखिलच्या बाबतीत जे केलं त्याचा आपण सर्वांनी जोरदार निषेध केला आहे. आपण करत राहू. मुंबई प्रेस क्लब ने एक स्टेटमेंट दिया लेकिन ये मीटिंग के लिए हम लोगों ने मैनेजिंग कमेटी की मीटिंग नहीं हुई, तो मतलब कुछ जो हमारी देर तक जो भूमिका है वो उस पर चर्चा हुई नहीं है मैनेजिंग कमेटी में. तो पर्सनली एज एन इंडिविजुअल कम से कम निखिल को यहाँ सपोर्ट करना चाहिए, इसलिए मैं मौजूद हूँ. और एक जो खुशी की बात है, निखिल पे जो अटैक हुआ इसका सब जगह इसका प्रसार हुआ है. एडिटर्स गिल्ड से लेके हम लोगों ने सभी प्रेस क्लब्स को लिखा और लगभग 90% प्रेस क्लब ने इसके ऊपर अपना स्टेटमेंट दिया है और इसको कंडेम भी किया है. और शायद दिल्ली में प्रेस क्लब ऑफ इंडिया एक शायद निदर्शन भी करने का वो लोग कोशिश कर रहे हैं. शॉर्टली में भी हो सकता है. कल प्रेस क्लब ऑफ इंडिया जो विमेन्स प्रेस कोर है और प्रेस एसोसिएशन ऐसे 3 संस्थाओं ने एक स्टेटमेंट दिया. एडिटर्स गिल्ड का भी इसका स्टेटमेंट आया. तो लगभग सभी जो जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन हैं और प्रेस काउंसिल ऑफ इंडिया को हम लोगों ने, जो हम लोग सदस्य हैं, कुछ लोग हम लोग प्रेस काउंसिल ऑफ इंडिया के सदस्य हैं, उसने ऑलरेडी एक लेटर लिखा है जो चेयरपर्सन है रंजना देसाई, जस्टिस रंजना देसाई, इसको मतलब इमीडिएटली देना चाहिए. ये दोस्तों शायद ये कम से कम हर 6 महीना हम लोग यहाँ पे इलेक्शन के लिए बैठे. आपको याद आए, लेकिन इससे पहले
मुझे याद है 12 तारीख फरवरी को पिछले साल जब शशिकांत वारिशे का डेथ हुआ था, उस टाइम भी हम लोग मिले, उसके 1 साल का भी हम लोग भी मिले। और जैसे साबरे ने कहा, ये लगभग एक मतलब कि थोड़ा न्यू नॉर्मल हो गया है। ये नया नॉर्मल है कि मीडिया को तोड़ो, तो यही लोग बोले कि मीडिया सोल्ड, और वही ट्रोल करके मीडिया को खत्म करना, ये एक मतलब की तरीका है। और केवल गवर्नमेंट के प्रेस में, प्राइम मिनिस्टर मोदी के प्रेस में कोई बोलता है, लिखता है, तो वो टॉलरेट होता है, कुछ भी दूसरा अलाउ नहीं है। और उनके कई तरीके हैं तोड़ने का। एक सबसे पहला तोड़ने का तरीका है कि प्राइम मिनिस्टर मोदी ने आज तक एक प्रेस कॉन्फ्रेंस किया, वो कोई भी प्रेस के साथ मुलाकात होती नहीं, मन की बात पे वो आते हैं और अपना स्टेटमेंट देते हैं। चाहे ANI को उन्होंने मतलब कि 1-to-1 उन्होंने एक्सक्लूसिव दिया है, लेकिन उसको छोड़ के कोई भी प्रेस से उनका संबंध नहीं। और एक आप लोग को याद भी होगा, वो जो BBC की एक डॉक्यूमेंट्री निकली और उन्होंने उसको बैन करवाया, उसमें उन्होंने ये स्टेटमेंट दिया। वो लेडी जो है, मुझे नाम रिपोर्टर का मैं भूल गया, लेकिन रिपोर्टर ने उनसे पूछा, मोदी जी को पूछा कि भाई आपको क्या लगता है आपने ठीक तरह हैंडल नहीं किया। उन्होंने कहा कि जो हमने सब ठीक हैंडल किया, एक चीज़ हमने हैंडल अच्छी तरह नहीं किया, वो है मीडिया, और उसके ऊपर अभी हम जोर लगाने वाले हैं। ये 2 साल पहले की बात है और वही जोर लगाई जा रही है। आप देखें तो एक एक करके आप कोई भी क्षेत्र में आप देखिए, टेलीविजन चैनल्स 2008 के बाद, 2008-10 के बाद रिपब्लिक टीवी को छोड़ के इसको भी लाइसेंस आज तक मिली। यावरून झालेल्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांची म्हणून स्वागत करतो। मित्रो, किती आम्हाला हाणा, किती आम्हाला हाणा, नाही वागणार आमचा कडा। इकडे देशमुख, तिकडे गुरव, इकडे देशमुख, तिकडे गुरव, पत्रकार धटेकरांना करून निरोप। मगाशी अशोक चव्हाण आमचे जुने मित्र काँग्रेस सोडून गेल्याची बातमी आली आणि 3 ओळीची ऐकू फेसबुकवर टाकली की सलाम जुन्या पिढीला, सलाम जुन्या पिढीला, नवी पिढी घाबरते आयटी आणि ईडीला। तर एकाने कमेंट केली एका वाचकाने, तो म्हणतो नवी पिढी नाही घाबरत साहेब, त्यांनी भ्रष्टाचार केला ती नवी पिढी घाबरते, आम्ही नाही घाबरत तुला। म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे की लोक त्यांना घाबरत नाही। आता आपण पाहिलं निखिल वाघेंवर लोक हल्ला झाला, हा विषय फॅड हल्ला होता, म्हणजे अर्धा तास त्यांच्या गाडीचा पाठलाग करून 4 वार त्यांच्या किती हल्ला केला। जर यदा कधी ते बाहेर आले असते तर बॉम्ब लिंचिंग झालं असतं आणि एक अतिशय वाईट घटना घडली असती। पण सुदैवाने तसं घडलं नाही, त्या नियंत्रण करायचं नव्हतं। त्या मिटिंगमुळे निखिल वाघेंना प्रसिद्धी मिळाली असती, भाषण करून गेले असते, पण आज काही मूर्खांनी हल्ला केल्यामुळे त्यांना सर्व प्रसिद्धी मिळालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज जे शहाणे लोक जे आहेत ते गोंधळलेले आहेत आणि मूर्ख मात्र आपलं मात्र काम आहे, आणि म्हणून ते आत्महत्या कंट्रोल सगळं करतात। आज सत्ताधाऱ्यांना त्यांच्यावर निर्णय खपत नाही, पण आवाज दाखवण्याचा प्रयत्न करतात, धमक्या येतात, आमिष दाखवले जातात। पण नेहरूंच्या काळात काय होतं, मी नेहमी सांगतो, 1962 साली भारत चीन युद्ध, भारताचा पराभव झाला, तर पंडितजी डिफेन्स झाले होते, जो तो त्याचा मन मिळवण्याचा प्रयत्न करत होता। राजकुमार त्यांच्याकडे गेले, म्हणजे पंडितजी आप समज भेटली, आप आम्हाला देता है, आणि अच्छा नहीं लगता, अनेक राजकीय निर्णय घेऊन जातली, आणि त्यात त्याला गाणं ऐकलं होतं शैलेंद्र होतं, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी। दुसऱ्या दिवशी हरिवंशराय बच्चन यांनी कवी संमेलन ठेवलं होतं, आणि इंदिराजी हरिवंशराय आता सांगायला गेली की सब येऊ चुकी आहे। बिहारचे मोठे कवी बाबा नागार्जुन आले होते, इंदिराजींनी त्याला पाहिलं
मैंने बाबा आपको भी आना होगा आज, तो सुना नहीं होगी। तो बाबा नारायण म्हणाले हिंदू हम नहीं आएंगे क्योंकि आपकी पिता हमारी कविता सुन नहीं पाएंगे। क्यों नहीं सुन पाएंगे? आप जरूर सुनेंगे, आपको आना ही होगा। आणि ते पंडित जवाहरलाल नेहरू जे गांधीजी नंतर पुत्र होते, जे लाखो बालकांचे चाचा नेहरू होते, कोट्यावधी भारतीयांचे लोकप्रिय नेते होते, इकडे रशिया इकडे अमेरिका त्यांना आपल्याला घेण्याचा युद्ध होता, इतके मोठे हिमालय एवढा पंडित नेहरू त्यांच्या समोर बाबा नागरजी म्हणाले कि वतन देश के पंडित नेहरू फुले नहीं समाते हैं, वतन देश के पंडित नेहरू फुले नहीं समाते हैं, गांधी की समाधि पर चुप चुप फूल बिछाते हैं। पंडित नेहरू चिडले नाही, त्यांनी ईडीची नोटीस नाही पाठवली, त्यांनी हल्ला नाही केला, त्यांनी पोलिसांनी ते काव्य स्वीकार केलं। आणि त्यानंतर 75 साली आणीबाणी आली, बाबा नागरजी टीका करत होते, इंदिरा गांधींनी अटक केली, तर बाबा नागरजी म्हणाले हिंदू जी क्या हुआ है आपको, हिंदू जी क्या हुआ है आपको, आपको सत्ता आते ही भूल गई क्या आपको? असा तो काळ होता। आज जे घडतं ते अतिशय वाईट आहे, पण आपण पत्रकार एकत्र आलेलो आहोत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी सांगू इच्छितो की आम्ही कोणाला घाबरत नाही। मुंबई मराठी पत्रकार संघ असो, पत्रकार परिषद असो, प्रेस क्लब असो, मंत्रालय वार्ता संघ असो, किंवा आमचं जन्मेश्वर असो, म्हणजे टीव्ही आहे, आम्ही घाबरत नाही कोणाला। काय म्हणा मी गोष्ट सांगतो, आनंद तेलतुंबडे इतका स्कॉलर म्हणून आणि त्यांच्या वगैरे लावली त्याच्या अटकेचं वॉरंट वगैरे, तेव्हा दोन्हींना म्हटलं की आपण आनंद तेलतुंबडे आम्हाला वार्ता ठेवत आहे, ते तयार झाले, पाहिजे कळलं की ते येणार नाही। दुर्बीनजींना फोन केला, ते म्हणाले आप कोर्ट पे जाइए और वकील के ऑफिस में बैठे हो। मी गेलो तिकडे, त्यांच्यावरती मोठा वकील घाला, सगळे गप्प, मला एकदम सुंदर, म्हटलं आपको आना होगा, त्यांना आपण यायचंय। तर एक वकील म्हणाले मिस्टर वाबले यू नो वॉरंट अगेन्स्ट हिम, लुक ही इज नॉट गोइंग टू अटेंड दिस कॉन्फरन्स, यू आर इन्व्हायटेड। आणि जेव्हा ते आले, वार्ता झाला, मोठी प्रसिद्धी मिळाली, आणि तिथे मी सांगितलं मुंबई मराठी पत्रकार संघ कोणाला घाबरत नाही, पत्रकार कोणाला घाबरत नाही। जर पत्रकार घाबरला इतरांनी काय करायचं? ते तुम्ही आता थांबले आणि म्हणाले पत्रकार संघाच्या दासावी सलाम करतो। अशी पत्रकारांची परंपरा आहे। हमने बिहार प्रेस गिल्ड वहाँ पे घूम चले गए थे, बिहार प्रेस मंत्रालय मोठा मोर्चा गेला होता, बिहार प्रेस गिल्ड गाठा गेलो आम्ही, चेडच्या वेळी मोर्चा लावला, काही दिवसांनी निषेध व्यक्त केला, आपला निषेध व्यक्त करून चालला नाही। देशमुखजी गुरुजी और हम सब मिलके बैठेंगे आणि काय करायचं तर ठोस योजना आपण काय केली पाहिजे, सरकारवर दबाव कसा आणता येईल, हे जे सत्ताधारी आहेत, हा जो प्रतिज्ञापणा जो आहे मधुकरभाईंनी लिहिलाय, हा कार्यकर्ता नाही आहे। एक पोलीस सिनियर पोलीस इन्स्पेक्टर टेक्निकल गोळीबार होतो, पुढे तरुण पाणी नगरसेवक मारला होतो, हा प्रतिज्ञापणा त्या पुढाऱ्यातून खाली आलेला आहे, आमचं कोणीच काय वापरत होऊ शकत नाही। आणि म्हणून हे घडतंय, हे रोखलं गेलं पाहिजे, आणि त्यासाठी पत्रकार संघटनांची पत्रकारांची एकजूट काय झाली पाहिजे। मुंबई मराठी पत्रकार संघ या आंदोलनात सगळे आपल्या बरोबर आहे, एवढंच सांगून मी आपली रजा घेतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। हल्ला झाला त्या हल्ल्यातून त्याला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षित सभास्थळी नेऊन ही सभा परिपूर्ण केली, यशस्वी केली। त्याबद्दल महाविकास आघाडीच्या त्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या प्रती म्हणून मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष वर्षा गायकवाड विनंती करतो की आपण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण आहे। मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये 10 पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आम्ही पण तुम्हाला आले, तुम्हाला माहिती की आजचा दिवस इथे माझा इथे येणं आपण युवक खरं तर दूर आलेले असं मला वाटतं। आज फक्त पत्रकारितेबद्दलच नाही, आज लोकप्रतिनिधीबद्दल पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं, सरकारी यंत्रणेबद्दल पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं, आणि ज्यांच्यावरती सगळ्यात लास्ट त्यांना भरोसा असतो त्या न्याय व्यवस्थेवर पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं। आज या देशामध्ये संविधान आहे का, लोकशाही आहे का, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला। म्हणजे तुम्ही जे म्हणताय तो हल्ला बरोबर तुम्ही सांगितलं, त्या महिलेचे धन्यवाद मानते, पण महिला होती तरी तिला बक्षलं नाही, तिला मारहाण केली, तिला धक्काबुक्की केली,
अंगावर शाही फेकली म्हणजे एवढा निष्ठुरपणा आणि एवढं अशामध्ये राजकारण बघितलेलं पण राजकारणामध्ये ही जी पद्धत चालली आहे ना तुम्ही जे बोलत नाही की त्यांना असं झालेलं आहे की आम्ही काही पण करू पण आमची कोणी काही करू शकत नाही ही जी भावना झाली आहे ना ही सगळ्यात खतरनाक भावना आहे तुम्हाला सांगते. म्हणजे पूर्वी आम्ही पण राजकारणामध्ये 20 वर्ष आहे. पूर्वी लोक न्यायालयाला घाबरायची, पूर्वी लोक पत्रकारितेला घाबरायची आणि आता आम्ही कोणाला तरी उत्तराधिकारी आम्ही कोणाला तरी उत्तर देणार आहे त्याची जाणीव होती लोकांना. दुर्दैवाने आज असं झालेलं आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही कोणाला उत्तर काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही जो प्रश्न मांडला दोघांनी मला माहिती आहे की त्यावेळेला किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला चर्चेला बोलवायचे आणि चर्चेमध्ये टीव्हीमध्ये असेल किंवा पत्रकारितेचे प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. आज जो त्या दिवशी हल्ला झाला साहेबांवरती किंवा तुम्ही जो उल्लेख केला की घोसाळकरांवर हल्ला झाला म्हणजे आता गणपत गायकवाडांना काहीच केलं जात नाही. मेसेज बघा तुम्ही काय दिला जातो गणपत गायकवाडांना काहीच होणार नाही. त्याच्यानंतर एक आमदार एक स्टेटमेंट देणार त्यांना काहीच होणार नाही आणि त्या ठिकाणी उलट त्यांनी हे केले त्यांना वरती कारवाई करण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे त्या ललित क्रीडा मंडळाने त्या मुलांना केस टाकल्या ज्यांनी केलं त्यांना काही त्रास नाही. आता संसदेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट करण्यात गेले घुसले बॉम्ब हातामध्ये त्यांना काही नाही केलं पण संसदेमधल्या खासदारांनी प्रश्न विचारले त्यांना सस्पेंड केलं. म्हणजे अघोषित ही आपल्याला सांगायला पाहिजे की असंवैधानिक काम चालू आहे. आज मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारतात येऊन की काही असं झालंय तसं झालंय. मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या सगळ्यांना ही गोष्ट मला या ठिकाणी आनंद आहे की आपल्या सगळ्यांबरोबर तरुण पिढी पण मागे बसलेली म्हणजे उद्याचं भविष्य आता जे चाललेले पत्रकार ते आणि मला आनंद आहे की ते सरकारी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी दबावाचं काम करतात. मग पोलीस यंत्रणा असेल इतर यंत्रणा असतील या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचे कारण की आज आपण एकत्रित होऊन लढा लढण्याची आवश्यकता झाली. मी बघितलं ज्यावेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः होते त्या अडाणीच्या म्हणजे जर पहिल्यांदा सांगतात की तुम्ही हा अजेंडा घेऊन जा आणि पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ करा आणि एखादा पत्रकार ज्यावेळेस सद्विवेक बुद्धी वापरतो आणि खरं तर पत्रकार असो किंवा विरोधी असो काय याची भूमिका असते आम्ही समाजाचा आईना असतो दर्पण असतो. या देशाच्या 4 स्तंभामधला महत्वपूर्ण स्तंभ म्हणून मीडियाकडे बघितलं जातं. लोकांची समस्या मांडणं लोकांची भूमिका मांडणं आणि सरकारमधल्या चुका आणि सरकारमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे असतील तर त्याच्या बाबतीमध्ये सांगणं हे काम आहे पत्रकारितेचं पण आणि विरोधकांचं पण त्यांना ते ऐकण्याचा इच्छाच नाहीये. त्यांना जेवढे होईल तेवढं आता आम्ही तर बघतोय ना ईडीचा वापर सीबीआय आयटी आता पहिल्या ग्रामीण भागातल्या माणसाला विचारलं असतं ना ईडी काय आहे तर ग्रामीण भागातल्या माणसाला कधीच माहीत पण नसतं. मुंबईला आम्हाला माहित नव्हतं एवढं. आता तुम्ही लहान पोरांना पण विचारतात सांगतील ईडी सीबीआय आणि दुसरा पैशांचा वापर. इलेक्शन घ्यायचे नाहीत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणायचे नाहीत आणि त्या ठिकाणी प्रशासन बसवून आपल्याला मानेल तो कायदा करून लोकांना तोडणं ही आता नवीन भूमिका झालेली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण सगळी मंडळी याच्या विरोधामध्ये उतरला त्याला पण हिंमत लागते तुमच्या या मोठ्या हा तुमचा तो पत्रकार यायचे आतमध्ये मंत्रालयामध्ये बसायचे एकमेकाशी घरगुती गप्पा मारायचे. आज वातावरण एवढं द्वेष कशाबद्दल आहे हे द्वेषाचं राजकारण चाललंय. मी तर पहिल्यांदा बघते न्यूज फिल्टर कोण येतात न्यूज फिल्टर फोटो फिल्टर हा फोटो वापरायचा तो फोटो वापरायचा हा का वापरला हे जर होत असेल म्हणजे मला आठवतंय की पूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता 2009 ते 14च्या पूर्वीची पत्रकारिता महाराष्ट्रात बोलते मी आणि 14 नंतर झालेली पत्रकारिता याच्यामध्ये खूप फरक झालाय. आणि मला आज आनंद आहे की तुम्ही आमचे स्तंभ आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आमच्या देशाच्या संविधानावर विश्वास आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण लेखणी आम्ही नेहमी म्हणतो की तलवारीच्या धारीपेक्षा लेखणीची धार खूप महत्वाची असते आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या त्या लढाईमध्ये लढण्याचं काम करताय. आम्ही तुमच्या बरोबर त्या दिवशी ते 2-3 जण आतमध्ये होते. पहिल्या त्यांना घरात थांबवलं नंतर त्या गाडीतून कसं चाललेलं मी ते बघत होते रस्त्यावर आणि लोकांना माझं आव्हान आहे म्हणजे पोलिसांना मी आव्हान करू शकत नाही कारण पोलीस सरकारला बांधील आहेत पण माझं लोकांना आव्हान आहे. लोक त्या दिवशी रस्त्यात बसले त्या मुलींनी विचाराने घेऊन त्यांना बाजूला काढलं आणि लोकांनी आता जनमानसांचं आंदोलन हे व्हायला पाहिजे. फक्त पत्रकार लोकप्रतिनिधी सरकार विरोधक यांचं नाही आंदोलन व्हायला पाहिजे. आता जन आंदोलन व्हायला पाहिजे आणि निर्भय बनवण्याच्या माध्यमातून हे जन आंदोलन बरंच चाललंय म्हणून या तिघांना विरोध आहे. मी तुम्हाला सांगते हे जागी जातात आता जवळपास किती सभा झाल्या आणि आमची इच्छा आहे मुंबईमध्ये पण तुम्ही सभा करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. करा हे सभा
17 तारखेला कोरेगावला सभा आहे हा, बरोबर. कारण काय आहे विषय आहे ना की हम म्हणे सो कायदा ही भावना आणि ही प्रवृत्तीला मुळासकट पटून काढलं पाहिजे. घोषणा देऊ, परंतु पोलिसांचे जे खबरे जे आहेत ते लाईव्ह ऐकवतात त्यांनी संबंधित आपण काय म्हणतो त्यांच्याकडे ऑलरेडी पोहोचताय. मित्रांनो, हिटलरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. हिटलरनी सत्तेवर आल्यानंतर 1600 वर्तमानपत्र बंद केले, 350 पत्रकारांच्या हत्या केल्या आणि पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये जर्मनीतल्या जवळपास 80% वर्तमानपत्रावर हिटलरने ताबा मिळवला. आपली आजची परिस्थिती बघितली तर आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो आहोत असं दिसतंय. देशामधला 80% मीडिया आज पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे आपण अनेकदा उल्लेख केला की आपले सहकारी आले नाही, ते येऊ शकणार नाही. इथं चॅनलचे किती प्रतिनिधी आहेत हे पण बघा, किती चॅनलचे माणसं इथं आले ते पण बघा. त्यामुळं 80% मीडियावर कंट्रोल आहे. रिलायन्सच्या ताब्यामध्ये आज 42 चॅनल्स आहेत. पुढच्या काळामध्ये 100 चॅनल्स त्यांच्या ताब्यामध्ये येत आहेत. म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्याचा पूर्णपणे प्रयत्न इथे चालू आहे. हे मीडिया ताब्यात घ्यायचा एका बाजूला, जे लोक ऐकत नाहीत, लोकशाही चॅनल सारखी जी चॅनल्स आहेत जी विरोधी पक्षाचा किंवा विरोधी आवाज व्यक्त करतात, त्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं बंदी आणायची. गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2 वेळा हे चॅनल बंद पाडलं गेलं. आपण सगळे त्याच्या बाजूने उभं राहिलो. आणि तिसऱ्या बाजूनं जे पत्रकार विरोधात बोलतायत तर त्यांच्यावर अशा वेगळ्या पद्धतीचे हल्ले करायचे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित नसेल बऱ्याचदा की महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो. गेल्या 6 महिन्यामध्ये माझ्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 32 पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. निखिल वाघेंचा हल्ला हा निषेधार्ह आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे हल्ले होत आहेत. पाचोऱ्यामध्ये हल्ला झाला, जळगावमध्ये हल्ला झाला, नागपूरमध्ये हल्ला झाला आणि वारिशीचा तर आपल्या सगळ्यांना माहिती की वारिशीची हत्या केली. काय गुन्हा होता वारिशीचा? व्यवस्थेच्या विरोधामध्ये मत व्यक्त करताना त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली ही भूमिका सत्ताधारी पक्षाला चालत नाही आणि त्यामुळे त्यांनी हल्ला केला. आणि हे सगळे हल्ले होत असताना पत्रकार संरक्षण कायदा काय करतोय? पत्रकार संरक्षण कायदा आम्ही सगळ्यांनी बांधून घेतला महाराष्ट्रामध्ये आणि सरकार मोठ्या गर्वानं सांगतं की देशातलं पहिलं राज्य आहे की जिथे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा आहे. परंतु हा कायदा असा निष्प्रभ ठरलेला आहे, ठरवला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये या कायद्यानुसार फक्त 37 प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि हे 37 गुन्हे जरी दाखल झाले असले त्यातील एकाही आरोपीला आतापर्यंत शिक्षा झालेली नाही. त्यामुळे या कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेतली. आम्ही परवा देखील निखिल वाघेंवर हल्ला झाल्यानंतर पुण्यामध्ये कमिशनरला भेटलो आणि त्यांना विनंती केली की हे जे कायदा आहे ते निखिल वाघेंवरच्या हल्ल्याला हे कलम लावा. परंतु अजून ते कलम लावलं गेलेलं नाही. त्यामुळे हा कायदा देखील पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रामध्ये एक दहशतीचं वातावरण पत्रकारांच्या मनामध्ये आहे. पत्रकारच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये दहशत निर्माण करायची आणि लोकशाहीचा गळा कसा घोटण्याचा प्रयत्न होईल या पद्धतीचा प्रयत्न तिथे होतोय. निर्भय बनवच्या माध्यमातून जी काही जन आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होतंय त्याच पद्धतीनं पत्रकारांना देखील एक गळा आवळण्याचा या पद्धतीनं प्रयत्न होतोय आणि निर्भय बनवचा देखील कशा पद्धतीने खच्चीकरण करता येईल असा देखील प्रयत्न या माध्यमातून होतोय. निखिल वाघे आपलं मत मांडण्यासाठी ते आले होते. ते काही आता काट्या लाट्या घेऊन आलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणं किंवा त्यांना अटक करून 4 तास थांबवणं हे पद्धतीनं आणि नंतर त्याच्यावर हल्ले करणं हे अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्ह आहे आणि आपण सगळे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतोय. मला आनंद आहे आणि मी अभिमानाने सांगू शकेन की देशामध्ये असं कुठेही वातावरण नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकार संघटना एकत्र येत आहेत आणि वारंवार अशा पद्धतीचा आवाज व्यक्त करतायत. ते अनेकांनी असं व्यक्त केलं की निषेध करून काय होणार आहे, परंतु निषेधाचा आवाज देखील त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि आम्ही एक आहोत हा जरी मेसेज त्यांच्यापर्यंत गेला तरी निश्चितपणे त्यांच्या पुढच्या कारवाईला निश्चितपणे खंड पडू शकेल. या काळामध्ये देखील पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला असं एकत्र राहायचं. कारण आज वागळे उद्या सगळे आहेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन जे सगळे सत्ताधारी पक्ष काम करतोय तर या विरोधामध्ये जसं गुरबीर सिंगने सांगितलं की आपल्याला ठोस भूमिका घ्यावं लागेल, निश्चितपणे घ्यावं लागेल. आणि याच्यात काय भूमिका घ्यायची म्हणजे आपण नुसतंच म्हणतो ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, पण काय भूमिका घ्यायला पाहिजे हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये ठरवावं लागेल. आणि मी आपल्या सगळ्या संघटनांना विरोध करेल की येत्या 4-8 दिवसामध्ये आपण एकत्र बसू
आणि याच्यावर ठोस भूमिका अशी काय करता येईल, काय भूमिका घेता येईल, कशा पद्धतीने हे आपलं आंदोलन पुढे नेता येईल यावर देखील आपण विचार केला पाहिजे, विचार करूयात आणि पुढची दिशा आपण करूयात. आज महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबईतच ही सभा होते असं नाही, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मराठी पत्रकार परिषद असेल आणि बाकीच्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं होत आहेत. तिथल्या पोलिसांना निवेदनं दिली जातात, कलेक्टरांना निवेदनं दिली जातात आणि हा आवाज निश्चितपणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आज पोहोचलेला आहे. आणि यापुढे देखील निखिल वाघेरे यांच्या बरोबर आणि जे निर्भय बनवते जे सगळे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे निश्चितपणे आहोत आणि त्यांना कुठेही काही होणार नाही यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. मी प्रत्येक परत एकदा सगळ्या संघटनांना मी धन्यवाद देतो. आपण एकत्र आलोत आणि आज निषेधाची भूमिका घेतली. वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक कार्यकर्ते येत आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी येत आहेत, त्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण संख्येने जरी आज कमी दिसत असलो तरी मागाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्यावर 800 लोक आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे आम्ही आहोत म्हणजे आमच्यावर 10,000 पत्रकार आहेत महाराष्ट्रातले. असेच सगळ्या प्रेस क्लब आणि बाकीच्या संघटनांचे आम्ही प्रतिनिधी म्हणून येते आहोत. सगळ्यांना काही आपण बोलवलं नाही. सगळ्यांना ज्यावेळेस आपण बोलवलं त्यावेळेस जेडेनच्या वेळेचा जो आपला मोर्चा होता त्यावेळेस आपली ताकद सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि तशी जर वेळ आली असेल, येणार असेल तर निश्चितपणे सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आपण मुंबईत आणू शकतो आणि आमची ताकद दाखवू शकतो. परंतु ती वेळ येणार नाही अशी आपण याची अपेक्षा करूया आणि पुढे अधिक एकत्रपणे, अधिक सक्षमपणे ही चळवळ आपण पुढे नेऊ. एवढंच मी आपल्याला बोलतो. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि पत्रकार नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, हम सब एक है, हम सब एक है. पत्रकार एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. पत्रकार एकता जिंदाबाद, पत्रकार एकता जिंदाबाद, जिंदाबाद. पत्रकार हम सब एक है, हम सब एक है, हम एक है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा. अरे लिखेंगे, लड़ेंगे, अरे लिखेंगे, अरे लिखेंगे, लिखेंगे, पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा. जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. लिखेंगे, लिखेंगे, पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा. हल्ला करणाऱ्या गाव गुंडांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारे से. निखिल वागले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. 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 हम सब एक है, हम सब एक है. पत्रकार एकजुटीचा, विजय हो, पत्रकार एकजुटीचा, विजय हो, पत्रकार एकजुटीचा. विजय हो. भाजपच्या गुंडगिरीचा विचार रखो, भाजपच्या गुंडगिरीचा विचार रखो. सरकारच्या नहीं दडपशाहीचा, चलेगा, नहीं चलेगा. सरकारच्या गुंडशाहीचा नहीं चलेगा, नहीं चलेगा. पत्रकारों पे हमला नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. आवाज दो, हम एक हैं. आवाज दो, हम एक हैं.
गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। सरकार पुलिस को आगे करती है, पत्रकारों से डरती है। सरकार पुलिस को आगे करती है। जब जब सरकार पत्रकारों से डरती है, जब जब सरकार पत्रकारों से डरती है, पुलिस को आगे करती है। बोलो भाई। संघर्ष हमारा है, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है। ठीक है। दोस्तों, मेरा नाम शाहिद अंसारी है और क्राइम रिपोर्टर एसोसिएशन की तरफ से मुझे 2 मिनट बोलने का मौका दिया गया है। जैसा कि जो अटैक हुआ है निखिल वागले साहब पे, ये अटैक होना कोई नई बात नहीं है। इससे पहले भी उन पे तो वो अटैक और उनका चोरी दामन का साथ रहा है, कभी ऑफिस में, कभी ऑफिस से बाहर, कभी फील्ड पर, कभी कहीं भी। लेकिन ये आप समझ लीजिए कि वो निखिल वागले के ऊपर जो इस तरह से जो अटैक हुआ है, उन्होंने डटकर मुकाबला किया और हमेशा से करते चले आए। उसकी सबसे बड़ी वजह ये रही है कि उनके साथ साथ पूरी हमारी कम्युनिटी, पूरी हमारी पत्रकार बिरादरी रही है। तो हमें भी जो है इस तरह के जो हमले होते हैं, आप देखिए कि महाराष्ट्र में इससे पहले भी जो है जो हमले हुए हैं पत्रकारों पे, और उसके अलावा जो ये बिल 2 मिनट में ये बातें खत्म करेंगे, सिर्फ मुझे बोलने के लिए कहा गया है। ठीक, तो इससे पहले भी जो अटैक हुए हैं, इसके पहले भी हम लोगों ने इसी तरह से एहतजाज किया, प्रोटेस्ट किया। देशमुख साहब ने जो है बिल जो है जो हमारे टाउन के लिए, हमारे सहयोग के लिए जो बिल बनाया गया था, जो किसी काम का नहीं है, उसे जलाने के लिए जो है इसके पहले भी प्रोटेस्ट किया गया, गिरफ्तारी हुई, जलाए भी महाराष्ट्र के मुतैद जगहों पर। मतलब हर जगह पे कलेक्टर ऑफिस पे, छोटे से अदना से और आला रिपोर्टर, हर एक ने अपने अपने तरीके से ये मुजाहरे, ये प्रोटेस्ट किए। तो मैं सिर्फ आपको यही कहूंगा कि वागले साहब के ऊपर जो अटैक हुआ है, ये कोई नई बात नहीं है, ये उन पे नहीं हुआ है, बल्कि हमारी पूरी बिरादरी पर हुआ है। तो ये हम सबको इसकी पुरजोर जो है मुखालफत करनी होगी, और इसके साथ साथ हम अपने अपने स्तर पे इसे जो है अपने तरीके से इसके खिलाफ जो है अपनी आवाज हमेशा बुलंद करते रहेंगे। हम सब एक